सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। ईव्हीएमवर मतदान नको, जुन्या पद्धतीने मतदान घ्या। तालुक्यातील सर्व गावांमध्ये ठराव करा, ठराव योग्य ठिकाणी पोहोचवू। मार्कडवाडीतून शरद पवारांचं आवाहन। शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांनी संयमानं पराभव स्वीकारावा। ईव्हीएम विरोधातील पवारांच्या भूमिकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला। मार्कडवाडीतील ईव्हीएम मतदानाच्या आकडेवारीवर शरद पवारांचा आक्षेप। शिंदे आणि अजितदादा गटाला एकूण मतं मवियापेक्षा कमी, तरी जागा जास्त, आकडेवारी मांडत पवारांचा आरोप। शरद पवारांनी उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नये। मतांची आकडेवारी बघा, म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल। मार्कडवाडीतील मतांची आकडेवारी ट्विट करत बावनकुळेंचा पवारांवर निशाणा। सत्ताधाऱ्यांना विजयावर विश्वास नाही, म्हणजेच त्यांच्या विजयात काहीतरी घपलाय, उद्धव ठाकरेंची टीका। हरल्यावर ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा आरोप। घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत, विरोधकांनी आता रडगाणं थांबवावं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, मी राजीनामा देतो। मतमोजणीच्या पहिल्या दुसऱ्या फेरीत काहीतरी गडबड, उत्तम जानकर यांचं आव्हान। कोणत्याही पद्धतीने निवडणूक घ्या, आमची तयारी। राम सातपुतेंचं विरोधकांना प्रति आव्हान, तर मोहिते पाटलांच्या गुंडांनी गावकऱ्यांना धमकावलं, सातपुतेंचा आरोप। पुण्यात मवियाच्या पराभूत उमेदवारांची ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात धाव। सर्व पराभूत उद्या याचिका दाखल करणार, सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनाही भेटणार। अबू आझमी भाजपची बी टीम म्हणून काम करतायत। समाजवादी पार्टी मवियातून बाहेर पडण्याच्या आझमींच्या घोषणेनंतर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार। दुसरा कोणत्याही पक्षाचा अर्ज न आल्यानं नार्वेकरांची निवड होणार। मुख्यमंत्र्यांच्या दालनात मविया नेत्यांची बैठक। बैठकीत मवियाची विरोधी पक्षनेतेपद, विधानसभा उपाध्यक्षपदाची मागणी। विधानसभेत विरोधकांसह उर्वरित आमदारांचा शपथविधी। संविधान हातात घेत नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्यासह नितीन राऊतांकडून विधानसभेत आमदारकीची शपथ। मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या शिवसेना आमदारांचं प्रगती पुस्तक तयार। संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास, तर गोगावले, शिरसाट, सरनाईक, खोतकर, शिवतारे पास। राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार। 12 तारखेला विस्तारात भाजप काही जुन्या चेहऱ्यांना धक्का देत नव्या चेहऱ्यांना संधी देणार। भाजपचे 15 ते 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता। शरद पवारांचं वक्तव्य, आता संधी दिल्यास मी इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यास तयार, ममता बॅनर्जी यांचं एका मुलाखतीत वक्तव्य। काँग्रेसच्या नेतृत्वावर शरद पवारांकडूनच शंका उपस्थित। पवारांच्या ममता बॅनर्जींबद्दलच्या वक्तव्यानंतर उदय सामंत यांची खोचक टीका। बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात ठाण्यात एल्गार। काळ्या फिती बांधून नौपाडा ते छत्रपती शिवाजी मैदानापर्यंत हिंदू संघटनेचा मूक मोर्चा। बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा दारुण पराभव। कांगारूंचा 10 विकेट राखून मोठा विजय, मालिका 1-1 बरोबरीत। सिरियातील स्थानिक बंडखोरांचा राजधानी दमास्कसवर कब्जा। राष्ट्रपती बशर अल असद देश सोडून पळाले। बंडखोरांकडे सत्ता सोपवण्यास पंतप्रधान तयार, लष्कराचा दावा। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।